वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहत आहात ॲक्युरेस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, सध्या सोशल मीडियावर म्हणजे यूट्यूब, फेसबुक यावर 8व्या वेतन आयोगाबाबत अनेक मेसेज आणि व्हिडिओ फिरत आहेत. यापैकी काही व्हिडिओमध्ये असा दावा केला जातोय की 8वा वेतन आयोग 100% मंजूर झाला आहे. 1.92 फिटमेंट फॅक्टर निश्चित झाला आहे आणि लवकरच नवीन वेतन आयोग आणि नवीन पेन्शन लागू होणार आहे. मात्र या सर्व दाव्यांमध्ये किती तथ्य आहे? पेन्शनधारकांना खरोखर काय मिळू शकते? मार्च 2025 मध्ये मंजूर झालेल्या फायनान्स बिलामधील तरतुदींचा पेन्शनधारकांवर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल चिंता निर्माण व्हावी अशा कोणत्या तरतुदी या बिलामध्ये आहेत? आणि दरवर्षी इन्क्रिमेंट मिळावे यासह पेन्शनधारकांच्या अन्य कोणत्या मागण्या आहेत? याचा आज आपण या व्हिडिओमध्ये आढावा घेणार आहोत. मित्रांनो, सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट स्पष्ट करणे आवश्यक आहे. केंद्र सरकारने 8वा वेतन आयोग स्थापन करण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी आयोगाचा अंतिम अहवाल अद्याप केंद्र सरकारकडे जमा झालेला नाही. त्यामुळे 1.92 फिटमेंट फॅक्टर निश्चित झाला आहे किंवा अमुक तारखेपासून अमुक वेतन लागू होणार आहे असे कोणतेही अधिकृत आदेश अद्याप उपलब्ध नाहीत. याचा अर्थ असा नाही की वेतन वाढणार नाही, परंतु सोशल मीडियावर फिरणारे अनेक आकडे सध्या अंदाज आणि चर्चेच्या पातळीवर आहेत. मित्रांनो, सेवेतील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले की पेन्शनधारकांनाही त्याचा काही प्रमाणात लाभ मिळतो. कारण केंद्र सरकारच्या जुन्या पेन्शन योजनेत पेन्शनची गणना शेवटच्या वेतनाशी जोडलेली असते. मात्र येथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. एरवी नवीन वेतन आयोगामुळे सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांचे वेतन वाढले तर जुने पेन्शनधारक आपोआप त्याच प्रमाणात लाभासाठी पात्र ठरतात. हे आतापर्यंत होत आलंय. मात्र 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी होताना ती पेन्शनधारकांसाठीही असेल का असे प्रश्नचिन्ह निर्माण होते. कारण त्याला काय कारणीभूत ठरलं माहिती का? मार्च 2025 मधील घडामोड. मार्च 2025 मध्ये असे काय झाले की ज्यामुळे पेन्शनधारकांचे टेन्शन वाढले आहे? मित्रांनो, एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणे आवश्यक आहे. 2025 मध्ये स्वतंत्र पेन्शन बिल नावाचा कोणताही मोठा पेन्शन कायदा संसदेत मंजूर झालेला नाही. मात्र फायनान्स ऍक्ट म्हणजे फायनान्स बिल 2025 चा भाग म्हणून पेन्शनशी संबंधित एक महत्त्वाची तरतूद मंजूर करण्यात आली होती. त्या संबंधीची प्रेस नोट जी आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि कमेंट्स बॉक्समध्ये दिलेली आहे. आपापल्या परीने ती वाचा, त्याचा अर्थ काढा आणि काय तुम्हाला अर्थ लक्षात आलाय तो या कमेंट्स बॉक्समध्ये पण सांगा. 25 मार्च 2025 रोजी लोकसभेने फायनान्स बिल 2025 चा भाग म्हणून CCS पेन्शन रूल्स आणि पेन्शन खर्चासंबंधी तत्वांचे व्हॅलिडेशन वैधता प्रदान करणे मंजूर केले. यामध्ये केंद्र सरकारला पुढील तत्वाची कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे. ती अशी: पेन्शनधारकांमध्ये काही परिस्थितीत फरक करता येऊ शकतो. विशेषतः वेतन आयोगांच्या शिफारशीमुळे निर्माण झालेले फरक वैध ठरू शकतात. निवृत्तीच्या तारखेच्या आधारावरही वेगवेगळे नियम लागू असू शकतात. पेन्शनधारकांसाठी याचा अर्थ काय? याच मुद्द्यावर अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. कारण काही संघटनांचे मत असे की समान सेवा समान पेन्शन या तत्वाला यामुळे धक्का लागू शकतो. तर सरकारचे म्हणणे असे आहे की वेतन आयोगांच्या शिफारशी आणि आर्थिक परिस्थिती, प्रशासकीय गरजा यानुसार वेगवेगळ्या कालखंडातील निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये फरक ठेवणे कायदेशीरदृष्ट्या मान्य आहे. 8व्या वेतन आयोगाशी याचा संबंध आहे का? हो, अप्रत्यक्षपणे आहे. 2026 मध्ये राज्यसभेत सरकारने स्पष्ट केले
की फायनान्स ॲक्ट 2025 मुळे आपोआप कोणालाही 8व्या वेतन आयोगाचा लाभ मिळत नाही. पेन्शन पुनर्निर्धारण, पेन्शन रिव्हिजन हे वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्यानंतर सरकार जारी करणाऱ्या आदेशावर अवलंबून असेल. बघा, 2025 मधील दुसरी मोठी घडामोड काय माहिती का? UPS ची अंमलबजावणी, युनिफाईड पेन्शन स्कीमची अंमलबजावणी 1 एप्रिल 2025 पासून सुरू झाली आहे. ती NPS अंतर्गत एक नवीन पर्याय योजना आहे. फायनान्स ॲक्ट 2025 मुळे जुन्या आणि नव्या पेन्शनधारकांमध्ये फरक करण्याचा सरकारला अधिकार मिळालाय का? हा विषय सध्या पेन्शनधारकांमध्ये मोठ्या चर्चेचा आहे आणि 8व्या वेतन आयोगाशीही जोडलेला आहे. मित्रांनो, फायनान्स ॲक्ट 2025 मध्ये केंद्र सरकारने CCS पेन्शन रूल्स या संदर्भातील काही तत्वांना कायदेशीर मान्यता दिलेली आहे. CCS रूल म्हणजे सेंट्रल सिव्हिल सर्व्हिसेस, केंद्र सरकारच्या नागरी कर्मचाऱ्यांसाठी लागू असलेल्या सेवाविषयक नियमांना CCS असे म्हटले जाते. यामुळे वेगवेगळ्या कालखंडात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही परिस्थितीत फरक करता येऊ शकतो, अशी भूमिका कायदेशीरदृष्ट्या अधिक मजबूत करून घेतली आहे सरकारने. म्हणून अनेक पेन्शनधारकांच्या काही संघटना आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा चिंता निर्माण झालेली आहे. मित्रांनो, त्यांचं म्हणणं असं आहे की समान सेवा समान पेन्शन हे तत्व कायम ठेवले गेले पाहिजे. एकाच पदावर समान सेवा केलेल्या 2 व्यक्तींना केवळ निवृत्तीची तारीख वेगळी असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वेगळी पेन्शन मिळणे योग्य नाही, अशी या संघटनेची भूमिका आहे. मित्रांनो, याच कारणांमुळे पेन्शनधारकांची सर्वात मोठी मागणी अशी आहे, पेन्शन पॅरिटी म्हणजे पेन्शन समानता. आज अनेक कर्मचारी असे आहेत की जे 15 ते 20 वर्षांपूर्वी निवृत्त झाले आहेत. त्यांच्या पेन्शनमध्ये आणि आज निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये मोठी तफावत दिसून येते. 8व्या वेतन आयोगाने ही तफावत कमी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, दुसरा महत्वाचा म्हणजे फिटमेंट फॅक्टर. सध्या 1.92, 2, 2.28, 2.57 अशा विविध आकड्यांची चर्चा सुरू आहे. परंतु अंतिम निर्णय आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या आर्थिक क्षमतेवर अवलंबून असेल. भारतासमोर सध्या पायाभूत सुविधा, संरक्षण, शिक्षण, आरोग्य, डिजिटल क्रांती आणि सामाजिक कल्याण यासारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या खर्चाची जबाबदारी आहे. त्यामुळे सरकारला कर्मचाऱ्यांच्या अपेक्षा आणि आर्थिक वास्तव यामध्ये समतोल साधावा लागणार आहे. मित्रांनो, पेन्शनधारकांची आणखीन एक महत्त्वाची मागणी आहे. ती कोणती? वार्षिक वेतनवाढ, इन्क्रिमेंट. सेवेतील कर्मचाऱ्यांना दरवर्षी इन्क्रिमेंट मिळते, मात्र पेन्शनधारकांना केवळ DR म्हणजे डिअरनेस रिलीफ मिळतो, जो अंतिम तुमचं जे पेन्शनेबल पे असते त्याच्यावर. महागाईची भरपाई DR द्वारे होते, परंतु मूळ पेन्शनमध्ये दरवर्षी वाढ होत नाही. त्यामुळे अनेक संघटनांची मागणी अशी आहे की ठराविक कालावधीनंतर म्हणजे 1 जुलै आणि 1 जानेवारी पेन्शनधारकांना इन्क्रिमेंट किंवा पिरियॉडिक इन्क्रिमेंट देण्यात यावे. मित्रांनो, पुढील महत्वाचा मुद्दा, कम्युटेड पेन्शन. अनेक कर्मचारी निवृत्तीच्या वेळी पेन्शनचा काही भाग एक रकमी घेतात. त्या बदल्यात त्यांची मासिक पेन्शन कमी होते. सध्या हा भाग पुन्हा मिळवण्यासाठी 15 वर्षे प्रतीक्षा करावी लागते. पेन्शनधारक संघटनांचे म्हणणे आहे की हा कालावधी खूप मोठा आहे. त्यांनी अनेक हिशेब करून दाखवले. म्हणून रिस्टोरेशन पिरियड 15 वर्षांवरून 10 वर्ष किंवा 12 वर्षांपर्यंत कमी करावा. ही देखील 8व्या वेतन आयोगाकडे करण्यात आलेली एक महत्त्वाची मागणी आहे. मित्रांनो, आरोग्य सुविधांचा मुद्दा देखील तितकाच महत्त्वाचा आहे. वय वाढल्यामुळे औषधे, तपासण्या, हॉस्पिटल खर्चामध्ये वाढ होते. मुलांचे विवाह, शिक्षण असे काही जणांच्या बाबतीत मुद्दे असतात. म्हणून या काही ज्या सेवा आहेत आरोग्यविषयक, त्या कॅशलेस उपचार वाढवणे, फिक्स मेडिकल अलाउन्स वाढवणे अशा मागण्या या निमित्ताने पुढे आलेल्या आहेत.
अनेक पेन्शनधारकांना असे वाटते, महागाईपेक्षा वैद्यकीय खर्च जास्त वेगाने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांवर विशेष भर देणे आवश्यक आहे. मित्रांनो, अजून एक मागणी आहे. थोडा अतिरेक वाटतोय पण आहे ती सांगतो. LTC म्हणजे लिव्ह ट्रॅव्हल कन्सेशन ही सुविधा सध्या सेवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना मिळते. अनेक पेन्शनधारक संघटना निवृत्त कर्मचाऱ्यांनाही मर्यादित स्वरूपात LTC सुविधा मिळावी अशी मागणी करत आहेत. कारण निवृत्तीनंतर अनेक ज्येष्ठ नागरिक धार्मिक, कौटुंबिक किंवा आरोग्यविषयक कारणांसाठी प्रवास करतात. मित्रांनो, एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, पेन्शन हे दान नाही, ती आयुष्यभराच्या सेवेचा सन्मान आहे. परंतु त्याचवेळी सरकारला आर्थिक शिस्त, आर्थिक शाश्वतेचाही विचार करावा लागतो. म्हणूनच 8व्या वेतन आयोगासमोर मोठे आव्हान असेल. एका बाजूला कर्मचाऱ्यांच्या आणि पेन्शनधारकांच्या अपेक्षा, दुसऱ्या बाजूला सरकारची आर्थिक क्षमता, आणि या दोन्ही गोष्टींमध्ये संतुलन साधणे ही 8व्या वेतन आयोगाची खरी कसोटी असेल. मित्रांनो, आपल्याला काय वाटते? पेन्शनधारकांसाठी स्वतंत्र महत्त्वाची मागणी कोणती आहे ते आपण सांगा. पेन्शन समानता, वार्षिक इन्क्रिमेंट, वैद्यकीय सुविधा की कमिटेड पेन्शनचा जो कालावधी आहे तो 15 वरून 10 किंवा 12 करणे. आपले मत कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हे ॲक्युरेस इन्साइट्स चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करा. कारण पुढचा जो व्हिडिओ आपण करतो आहोत तो 1.92 हा फिटमेंट फॅक्टर आधारभूत धरून काही पेन्शन वाढीचे आपण हिशेब करणार आहोत. त्यासाठी तुम्ही तुमची जी पेन्शन मंजुरीची जी ऑर्डर असते, PPO ऑर्डर, ती काढून ठेवा. त्याच्यावर तुमचा पेन्शनेबल पे लिहिलेला असतो, पेन्शनेबल पेची रक्कम लिहिलेली असते, ती तुम्ही कुठेतरी लिहून ठेवा आणि त्यानुसार आपण हिशेब करणार आहोत, ज्याच्यावर तुम्हाला महागाई भत्ता मिळतो. असा जो एक बेसिक पे असतो पेन्शनचा, मग आपण त्याचा हिशेब करू. पुढील आठवड्यामध्ये हा व्हिडिओ आणण्याचा आपला प्रयत्न आहे. ती व्हिडिओची लिंक तुम्हाला हवी असेल तर तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करायला हवं. आपल्या व्हिडिओबद्दल काही सूचना असतील तर ते अवश्य कमेंट बॉक्समध्ये नोंदवा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर आपले जे सहकारी रिटायर मित्र आहेत त्यांनाही शेअर करा. जय हिंद.